नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। नवीन वर्षाची स्वामीमय सुरुवात करण्यासाठी आम्ही गेलेलो अक्कलकोट गाणगापूर दर्शनासाठी। प्रथम आम्ही गेलो गाणगापूर भीमा अमरजा संगमावर, ज्या भूमीमध्ये साक्षात दत्तात्रयांचा वास होता तिथे जाण्याचा योग आला म्हणजे भाग्याचंच। सर्वात प्रथम आम्ही गेलो भीमा अमरजा संगमावर। तिथे आम्ही पाय धुतले, दिवा पाण्यामध्ये सोडला आणि तिथून नंतर मग आम्ही प्रस्थान केलं साक्षात जिथे दत्तात्रयांचा वास आहे अशा कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबराच्या झाडाच्या तिथे, जिथे शेकडो असे अनुयायी, शेकडो असे भक्तजन गुरुचरित्राचा अध्याय वाचताना दिसत होते। त्यानंतर आम्ही परिसर न्याहाळला। भीमा अमरजा संगमावरच कल्पवृक्ष मंदिर आहे आणि सोबतच श्री नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रयांचा दुसरा अवतार यांचं मंदिरसुद्धा भीमा अमरजा संगमावरच आहे। तर तुम्ही या दोन्हीचं दर्शन तिथेच करू शकता। येथे जाऊन आम्ही श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। तर असा आहे गाणगापूरमधील भीमा अमरजा संगमावरील हा दत्तमय असा परिसर। येथे तुम्ही अन्नप्रसाद सुद्धा ग्रहण करू शकता। याच परिसरामध्ये तुम्हाला अष्टतीर्थ सुद्धा पाहायला मिळेल। त्यानंतर आम्ही गेलो भस्माच्या डोंगरावर, जिथे परशुरामांनी यज्ञ केलेले पृथ्वीच्या कल्याणासाठी, जिथे दत्तात्रयांचं एक मंदिर आहे आणि श्री परशुराम मंदिर सुद्धा आहे। यानंतर आम्ही गेलो निर्गुण मठाकडे, जे गाणगापूर बस स्टेशनच्या जवळच आहे आणि भीमा अमरजा संगमावरून जाण्यासाठी येथे तुम्हाला रिक्षा उपलब्ध असतात, कारण पहिले भीमा अमरजा संगमावर जाऊन मगच निर्गुण मठामध्ये जावं लागतं। खूप छान असं दत्तात्रयांचं हे मंदिर आहे, जिथे गेल्यावर दत्तात्रयांच्या असल्याची जाणीव होते। दर्शन खूप छान प्रकारे आमचं झालं। दत्तात्रयांना पाहून मन अगदी मोहून गेलं। त्यानंतर आम्ही गेलो कल्लेश्वराच्या मंदिराच्या इथे, जिथेच श्री स्वयंभू शनेश्वराचं सुद्धा मंदिर आहे। असं मानलं जातं की गाणगापूर दर्शन कल्लेश्वराच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे, तर इथे तुम्ही नक्कीच जा। यानंतर आम्ही गेलो अक्कलकोटला, जिथे प्रथम दर्शन हे खंडोबा मंदिरामध्ये घेतलं जातं। खंडोबा मंदिरामध्ये खूप छान असं दर्शन झालं, कारण तिथे गर्दीच नव्हती। आम्ही रात्रीच्या वेळी पोहोचल्यामुळे आम्हाला खूप छान प्रकारे दर्शन झालं। अक्कलकोटला खंडोबा मंदिराचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला राजेरायन मठ, त्यानंतर चोळप्पा मठ, बाळप्पा मठ आणि मग वटवृक्ष मंदिर अशी मंदिरांची दर्शनं घेऊन मगच तुमचं दर्शन हे पूर्ण मानलं जातं। तर आम्ही गेलो राजेराय मठ इथे, जिथे तुम्हाला अन्नछत्राची सुद्धा व्यवस्था केली जाते आणि मठ खूप छान आहे। राजेराय मठामधील स्वामींची जी मूर्ती आहे ती खूप छान आहे। तिथे जाऊन तुम्हाला खूप भारावून येईल आणि खूप छान अशी रांगोळी तिथे काढलेली होती मठाच्या बाहेर। आतमध्ये गेल्यानंतर हम गया नहीं जिंदा है या स्वामींच्या वाक्याची अनुभूती येते स्वामींचं दर्शन घेऊन। उभे असलेली स्वामींची मूर्ती पाहून मन भारावून गेलं। असं वाटत होतं जणू स्वामी समोर स्वतःच उभे आहेत। त्यानंतर आम्ही घेतला जेवणाचा लाभ। येथे तुम्हाला दररोज येणाऱ्या भक्तांना अन्नसेवा दिली जाते। यानंतर आम्ही गेलो चोळप्पा मठाकडे आणि तेथील परिसर बघा। तुम्ही पाहू शकता की किती गजबजलेला आणि छान असा सजवलेला परिसर आहे। इथे खूप सारे दुकानं तुम्हाला अवेलेबल आहेत, जिथे तुम्हाला स्वामी मूर्ती, स्वामींचे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वस्तू मिळून जातील। आतमध्ये दर्शन घेताच आरती सुरू होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो। खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शनाला अर्धा तास वेळ लागला। त्यानंतर आम्ही गेलो चोळप्पा महाराज यांच्या घराकडे। त्यानंतर आम्ही परत पुन्हा मंदिरामध्ये आलो। मंदिरामध्ये गर्दी खूपच कमी झालेली आणि आम्हाला खूप छान असं दर्शन तर झालंच, पण आम्ही तिथे बसू सुद्धा शकलो।
आणि मग आम्ही आलो वटवृक्ष मंदिराच्या इथे. दर्शनासाठी रात्री 10 वाजतासुद्धा खूप प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे दर्शन तर झालं, पण स्वामींना न्याहाळून बघता आलं नाही. मग आम्ही विचार केला की आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी जाऊ. तसंच मग ठरवल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी गेलो. तर सकाळीसुद्धा तेवढीच गर्दी होती जेवढी रात्री गर्दी होती. पण यावेळी आमचं दर्शन खूप छान असं झालं. आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 40,000 रुद्राक्षांपासून स्वामींचं जी फ्रेम बनवली आहे ती पाहायला आम्ही गेलो. तिथे थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही प्रस्थान केलं. स्वामींच्या या अक्कलकोटामध्ये येऊन हे तर कळलं की इथे चराचरात आणि कणाकणामध्ये स्वामींचा अंश आहे. तर हेच दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो तुळजापूर आणि पंढरपूर दर्शनासाठी. याचा ब्लॉग पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.